सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा. धांदरफळ बुद्रुक येथे विविध सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद. तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील भूमिपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब भास्करराव देशमाने यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा वर्षाव न ठरता सामाजिक उत्तरदायित्वाचा सोहळा ठरला. स्वदेश युवा प्रतिष्ठान, स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध आरोग्य व प्रशासकीय शिबिरांनी या वाढदिवसाला अनोखी उंची प्राप्त करून दिली. बाळासाहेब देशमाने हे नेहमीच ग्रामविकास आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आहे. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या मोहिमेअंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टच्या सहकार्याने 75 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारांचे मार्गदर्शन व निवड करण्यात आली. देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून श्री देशमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धांदरफळ आरोग्य उपकेंद्राच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेतील 104 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच साई समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून 55 ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती करण्यात आली. हिंददी चादर उपक्रमाअंतर्गत श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानच्या बीज यात्रा पालखी सोहळ्यातील भाविकांनी सामाजिक एकता, बंधुता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. त्याचबरोबर स्वदेश उद्योग समूहातील समीर परदेशी, योगेश देशमुख, सतीश दुर्गुडे, गोपीनाथ नाईकवाडी, अमोल डेरे, सागर घोलप, अक्षय पानसरे, गंगाराम सातपुते, महेश देशमुख, रघु दिघे, निखिल सानप, निरंजन सातपुते, भारत घुले, अशोक सातपुते, सचिन पोकळे, नितेश जोशी, संकेत करंजेकर यांच्या वतीने जीवदया गोशाळेसाठी चारा वाटप करण्यात आले. यावेळी गोशाळेचे व्यवस्थापक राजेश दोशी यांनी सांगितले की उन्हाळ्यात चारा पाण्याच्या टंचाईच्या काळात स्वदेश परिवार नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तर स्वयंप्रेरित संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा वाढदिवस म्हणजे माणुसकीचे दर्शन घडवणारा सोहळा असल्याचे म्हटले. या कार्यक्रमाला स्वदेश युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ देशमाने, नवनाथ नाईकवाडी, मोहन देशमाने, सचिन देशमाने, अविनाश देशमुख, राजेश शिंदे, किरण वागचोरे, रोहन बनकर, दत्ता कासार, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळे, सरपंच सौ उज्ज्वला नवनाथ देशमाने, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 4 मार्च रोजी आदरणीय माननीय बाळासाहेब देशमाने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज गावामध्ये रक्तदान शिबिर असेल, तसेच आधार कॅम्प लावलेला आहे, तसेच नेत्र तपासणी अशा विविध प्रकारे आज सकाळपासून 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वदेश सेवाभावी संस्था तसेच स्वदेश युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक या सर्वांच्या अनुमताने आज दिवसभरामध्ये विविध उपक्रम साजरे करत आहोत. यांचा वाढदिवस म्हणजे आज 4 मार्च. या धांदरफळ गावासाठी एक कोहिनूर हिरा म्हणावं लागेल. धांदरफळ गावच्या विकास पर्वाची जी कामकाज आहे हे खरं बाळासाहेब देशमाने साहेब यांच्या माध्यमातून सुरू झालं. मला आठवतं की 2012-13 मध्ये स्वदेश सामाजिक सेवा संस्थेची स्थापना करून देशमाने साहेबांनी आपल्या सामाजिक कार्याची, उद्योग क्षेत्रातल्या कार्याची खऱ्या अर्थाने एक चांगली मुहूर्तमेढ या संगमेढ नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये केली आहे. त्या निमित्ताने आज धांदरफळ गावातील सर्व तरुण एकत्र येऊन स्वदेश युवा प्रतिष्ठान, स्वदेश महिला मंच आणि स्वदेश सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आज धांदरफळ गावामध्ये रक्तदान ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. अर्पण ब्लड बँक ही खऱ्या अर्थाने अनेक सेवा देणारी बँक आहे. या माध्यमातून आज देशाला आणि देशातील सैनिकांना आणि इथलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी रक्तदानाचं खूप महत्त्व आहे. ह्या गोष्टीची गरज ओळखून आज स्वदेश युवा प्रतिष्ठानने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण भारत देशामध्ये आपण आपले ज्यावेळेस कामकाज करतो, बँकिंग व्यवहारात कामकाज करतो, त्यासाठी आधार खूप महत्त्वाचा आहे. या आधाराची दुरुस्ती करणं, त्यामध्ये बदल करणं, त्या दृष्टीनेही आज आधार कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी ह्या स्लोगनप्रमाणे रोटरी क्लब ऑफ संगमनेर आणि रोटरी आय ट्रस्टच्या वतीने
मोफत नेत्र तपासणीचंही शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून वृक्षारोपण असेल, विविध उपक्रमाचं आयोजन असेल, हे काम करण्याची जी खऱ्या अर्थाने संकल्पना आहे, सेवा कार्यातनं बाळासाहेब देशमुख साहेब यांचा वाढदिवस आम्ही साजरा करण्याचं नियोजन केलं आहे. त्याचबरोबर धांदरफळमधील जिल्हा परिषद शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. यामध्ये संगमनेर पंचायत समिती आरोग्य विभाग, धांदरफळ आरोग्य विभागाच्या वतीने या सुंदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आले. या ठिकाणी आज समस्त ग्रामस्थ खऱ्या अर्थाने आज या परिसरामध्ये विकास पर्वाची जी सुरुवात आहे, ग्रामविकासाची सुरुवात आहे, ती एक आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय बाळासाहेब देशमुख साहेब आहेत. त्यांचा वाढदिवस असाच आनंदाने साजरा करण्याचे नियोजन इथल्या खऱ्या अर्थाने हा वाढदिवस आज साजरा होतोय. त्या निमित्ताने सर्व रक्तदाते, सर्व नेत्र तपासणी येणारे सर्व भाविक आणि इथले सर्व पेशंट या सर्वांचं सर्व संस्थेच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन आहे. सेवादानातनं खरा आजचा वाढदिवस या ठिकाणी देशमुख साहेब साजरा होतोय. चालू करायचं सांग ना. स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक आणि खऱ्या अर्थानं धांदरफळ गावचे एक विकास पुरुष सन्माननीय श्री बाळासाहेब देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या देशमाने परिवारानं अनेक उपक्रम धांदरफळ गावामध्ये आणि या परिसरामध्ये या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी बाळासाहेब देशमुख यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरं तर बाळासाहेब देशमुख साहेबांच्या माध्यमातून एक धांदरफळचा विकास असेल, गावचा विकास असेल, अनेक गावच्या विविध संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी खूप असं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं काम करत असताना ते या धांदरफळ परिसरातील सर्व गावातील खऱ्या अर्थानं युवकांची आयडॉल म्हणून ते काम करत आहे. आणि काम करत असताना त्यांनी खरं तर देशमाने परिवारानं या गावामध्ये असेल किंवा या अतिशय सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. आणि सामाजिक बांधिलकीतून अतिशय या गावच्या विकास कामामध्ये एक देशमाने परिवारानं या ठिकाणी वाहून घेतलेला आहे. आणि म्हणूनच देशमाने परिवार आणि त्या देशमाने परिवाराच्या माध्यमातून सन्माननीय बाळासाहेब देशमुख साहेब खूप मोठ्या प्रमाणात गावच्या विकासाच्या बाबतीत रामेश्वर असेल, शाळेच्या बाबतीत असेल, ग्रामपंचायत असेल, अनेक संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या अशा पद्धतीनं काम पाहत आहे. आणि म्हणूनच देशमाने साहेबांना आमच्या परिवाराच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि परत